सांगितलं होतं ना? पण माझी आई. अरे बाबा, कुणाचाही फोन नाही आलेला आणि आला ना तर मी तुला बोलवेन. तुम्ही एकदा फोन करून बघता का? मी काय टेलिफोन ऑपरेटर आहे? दुसरी कामं नाही आहेत मला. तू आता जातोयस का तुला रेड रिमार्क देऊ मी? नको नको, जातो मी जातो. टिफिन व्यवस्थित सगळा संपायचा. ओके, गुड गर्ल्स. पण बाबा का नाही? बाबाने खूप मोठं काम हातात घेतलं ना, म्हणून बाबांना नाही जमणार आहे. पण काम महत्वाचं की आम्ही? असं नाही बोलायचं बाळा. बाबा कोणासाठी काम करतात? तुम्हा दोघींसाठीच ना, हो की नाही? तुम्हाला छान छान शिकता यावं, छान खेळणी आणता यावीत म्हणून. पण एक गोष्ट माहितीये, बाबा तुम्हाला शाळा सुटल्यावर घ्यायला येणार आहेत. मग तर ठीक आहे ना? पण आठवणीने डब्बा दिलायस ना? हो, पटेटो टोस्ट दिलेत, आवडतात ना? बरं, एवढं तरी मिळतंय. एवढं तरी मिळतंय. आता आम्हाला रोज टिफिन देत. हो, मी बनवलेला खाऊ आवडतो तुम्हाला? ठीक आहे, आज तुम्ही आलात ना, मी तुमच्या दोघींसाठी छान काहीतरी बनवून ठेवतो. ओके, चला 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 चला, गाडीत बसूया. सावकाश सावकाश सावकाश. वसुंधरा, बरं झालं इथे बाहेरच भेटलीस ते. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे एवढ्या सकाळी सकाळी? शुभ कार्य सकाळी उरकावं असं मोठी माणसं म्हणतात ना, म्हणून आलोय. मला समजलं नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? माझ्या तनयाचं आणि अखिलचं लग्न ठरवायला आलीये मी. आज लग्नाची तारीख फायनल करूनच जाणार आहे इथून. मम्मा, बहिणीला माहिती आहे माझ्या आणि अखिल बद्दल. रिअली? मग काही प्रॉब्लेमच नाही. काय ग, नाही कुठे हरवलीस तू? नाही, काही नाही, या ना आत. हो. अरे तुम्ही दोघं बघत काय उभे राहिलात? आज जा. आणि मला मदत लागणार आहे तुझी. चला चला चल ग. आई, विशाखा मॅम आल्या. कशी आहेस मग? एकदम ठीक. कशी आहेस? मस्त. तू कशी? छान. अगं असं देत असं देत. या ना. अरे सुखी या ना, या या, उभे का? या. काय विशाखा, आज एकदम सहकुटुंब सहपरिवार भेटायला आले तुम्हाला सगळ्यांना. बसा बसा. अरे तुम्ही दोघं तिथे काय उभे आहात? ठेवा ना हे सगळं इथे. अगं बाई, एवढं सगळं? ठेव इकडे. बापरे बापरे विशाखा, काय ग? मंगल, अगं हिच्या मुलांनी एवढं मोठं बिझनेस व्हेंचर सुरू केलंय, मग मी थोडं कौतुक नको करायला? हो. काय आकाश, आज निवांत दिसतोय, जायचं नाही वाटतं? नाही ग मावशी, बस निघता निघता जरा कामं आटवायची होती. बर बर. कॉंग्रॅच्युलेशन्स, मोठं बिझनेस व्हेंचर सुरू केलंयस ना? अगं मावशी, आत्ता तर जागा घेतली आहे, त्याला सेट व्हायला थोडा वेळ लागेल. होईल रे ते. वसुंधरा, अरे बापरे, अरे वा 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 वा, काय भालेकर, कसे आहात? हो, मी एकदम मस्त. काय म्हणताय? नाही असं काही महत्वाचं अहो काही नाही, काय बरंच काही म्हणायचंय म्हणूनच आलीये. माधव दादा, मला तुमच्याशी आणि जयूशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तू फोनवर पण काही सांगितलं नाहीस, आता तरी सांगणार आहेस का? अगं सांगते ना, पण मला आधी सांग, आमचे अखिलराव कुठे आहेत? अगं गोरात पडला असेल त्याच्या रूम मध्ये. बरं ठीक आहे, पण बोलव तरी त्याला. नाही हे बघ, कसं आहे ना, त्यांनी इथे असणं फार गरजेचं आहे. का म्हणजे अखिलचा काय संबंध? सांगते, सगळं सांगते मी, पण आधी बोलवतं त्याला.
बरं अदिती जरा अखिलला बोलून आण. हो. काका काका अरे उठ ना. अरे झोपतोय काय काका उठ. यार अरे उठ वाट लागणार आहे तुझी. यार जा ना अरे अरे काका काका विशाखा आंटी आली. काय कुठे इकडे आले हो कधी? आली आली आहे आणि एकटी नाही फुल फॅमिली घेऊन आली आहे आणि स्वीट्स पण आणल्यात. तुझ्या आणि तनया काकीचं ना लग्नातच बोलायला आली असणार आहे ती. अरे यार पण मी तर एक मिनिट. अरे यार तू ना यार तू उगाच मला घाबरवते सकाळी सकाळी. म्हणजे अगं मीच त्यांना यायला सांगितलंय. हे सिरियसली यस शादी होगी मेरी मेरी तनया दुल्हन बनेगी आणि तुला मिळणार नवीन काकी. काका अचानक एवढा कॉन्फिडन्स कुठून आलाय तुझ्यात. का प्रेमात कॉन्फिडन्स यायला लागलाय मला आता. जब प्यार किया तो डरना क्या. करेक्ट. चांगलंय चांगलंय. चांगले नाही वेडे कमाल आहे कमाल. बरं चल ना तू चल मी लवकर फ्रेश होतो आणि येतो. बाय 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 बाय. उठलास तू. ते विशाखा मॅम आल्यात तुझ्या आणि तनयाच्या लग्नाबद्दल बहुतेक. काकी काकी तुला अखिल काका आणि तनयाबद्दल माहिती आहे. नाही अगं ऍक्च्युली वहिनी वहिनी रिलॅक्स. हो वहिनीला खूप आधीपासून माहिती आहे आणि वहिनी आदितीला सुद्धा माहिती आहे. हा पण अजून कोणालाच माहिती नाही आहे. आणि मला आता लास्ट मोमेंटला रनआउट व्हायचं नाही. म्हणजे मला काही गोंधळ नकोय. आय जस्ट खूप सगळं नीट होईल. बर मी पळतो. आला काय झाली का झोप? सॉरी काल जरा लेट नाईट काम करत होतो ना म्हणून. अरे गंमत करते मी. आता तिथेच उभा राहणार आहेस का लांब? ये ना इकडे ये. बरं जयू मला तुझ्याशी आणि माधव दादांशी एक खूप महत्वाचं बोलायचंय. ही जी मिठाई आणली आहे ती काय फक्त आकाशच्या नवीन बिझनेस व्हेंचरसाठी नाहीये. हा आलंय माझ्या लक्षात. बोल तू. कसं आहे ना जयू की आपल्या दोन्ही मुलांची लहानपणापासूनची मैत्री आहे आणि सोसायटीत म्हणशील तर आपली दोन्ही कुटुंब इक्वल स्टेटसची आहेत. त्यामुळे तोही प्रश्न येत नाही. म्हणजे उरतच नाही नाही का. माधव दादा खरं सांगू का म्हणजे मला ना मनापासून वाटतं की आमची ही जी मैत्री आहे या मैत्रीचं रूपांतर नात्यात व्हावं. तुम्ही काय बोलताय हे कळलं नाही आम्हाला. सांगते सगळं सांगते. एक मिनिट. ही अंगठी बघा. ही बघ जयू या अंगठीमध्ये 2 हिरे आहेत. तसेच 2 हिरे आपल्या दोन्ही फॅमिलीमध्ये पण आहेत. मग या 2 हिऱ्यांना एकाच अंगठीमध्ये जडवूयात ना. म्हणजे बघ जयू तुझा अखिल आणि माझी तनया. तुला खरं सांगते जयू तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त चांगलं कुटुंब माझ्या तनयाला मिळूच शकत नाही. ही वसुंधरा जशी आनंद घेऊन या घरात आली ना तसंच माझी तनया भाग्य घेऊन या घरात येईल.
अखिल, हात पुढे कर. अखिल, हात पुढे कर. मावशी पण ते पण काय नाही म्हणायचं नाही. घे. ही अंगठी म्हणजे तुमच्या सुंदर भविष्यासाठी माझ्याकडून आशीर्वाद आहे. माधव दादा, जयू, काय वाटतं तुला? मला तर खरं तर आश्चर्यच वाटतंय हो या गोष्टीचं. आम्ही अजून अखिलला लहानच समजत होतो, त्यामुळे आम्ही त्याच्या लग्नाचा वगैरे काही विचारच केला नाही आम्ही. अहो मग आता करा ना विचार. माधव दादा, तुम्हाला वाटतंय ना तेवढा तुमचा मुलगा काही लहान उरलेला नाहीये, मोठा झालाय आता तो. म्हणजे अखिल मोठा झालाय त्यामुळे त्याला स्थळ येत असतील तर आश्चर्य नको वाटायला. खरंय तुझं. अखिल, ती अंगठी दाखव बरं जरा. छान आहे अंगठी. फक्त यामध्ये छोटीशी गफलत झाली. गफलत कसली ग? तू 2 हिरे आहेत म्हणाली होतीस ना? हो. मला तर एकच हिरा दिसतोय. अगं, आणि दुसरा साधा दगड आहे ग. जयू, अखिल बद्दल असं काय बोलतीयस तू? छे छे, अखिल बद्दल नाही, मग मी तुझ्या मुलीबद्दल, तनयाबद्दल बोलते. तुला काय वाटतं, तुझ्या या मुलीला मी माझी सून करून घेईन? कमाल करतेस विशाखा. जयू, माझ्या मुलीशी बोलताना ना नीट बोल. आणि काय वावग बोलले ग मी? हरकत काय आहे? हरकत ही आहे की मला तुझी मुलगी अजिबात आवडत नाही. छोटे छोटे कपडे काय घालून फिरते, रात्री 2-2 वाजेपर्यंत पार्ट्या काय करते, मोठ्यांशी कसं बोलावं हे हिला कळत नाही, 4 लोकात कसं वागावं हे तिला समजत नाही. अशी मुलगी माझ्या घरची सून होऊ शकत नाही. आधी चेक करून आणलीये मनाविरुद्ध. जयश्री, तू शांत हो. मी शांतपणेच बोलतीये आणि काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. अगं पण नकार देण्याची ही पद्धत असते. हो, हिला आपण तिच्या लहानपणापासून बघतोय. आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालीये ती. तिचा उद्धटपणा, तिचा उर्मटपणा सगळं सगळं बघतोय. आणि मुख्य म्हणजे आकाशच्या लग्नामध्ये हिनं दारू पिऊन धिंगाणा घातला होता, ते विसरलात? तुम्हाला तरी ही सोयरीक चालणार आहे का? ते अजून धरून बसलीस तू जयू? चूक झाली तिच्याकडून, ती माफी सुद्धा मागेल त्याबद्दल. पण म्हणून काय सगळं धुडकावून द्यायचं? आणि तसंही जयू, आमच्या बरोबर जर का सोयरीक झाली ना तर तुमच्या कुटुंबाचा फायदाच होणार आहे. कारण शेवटी स्टेटस ना. तुला जरी वाटत असलं की आपली बरोबरी आहे तर ती बरोबरी फक्त पैशापुरती. संस्कारांच्या बाबतीत तुम्ही खूप मागे आहात आमच्यापेक्षा.
तेव्हा लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक. हे बघ जयू, तू माझ्या मुलीची जी बाजू बघितलीस ना ती फक्त एक बाजू आहे. माझी तनया यापेक्षा खूप वेगळी आहे. ज्या घरामध्ये जाईल ना त्या घरामध्ये भरभराटच घेऊन जाईल. एक मिनिट. हे बघा जयश्रीताई, मला तरी असं वाटतं की कुठलीही गोष्ट घाईघाईत ठरवण्यापेक्षा तुम्ही आधी थोडासा विचार करा आणि मग निर्णय घ्या. गरज नाही. माझा निर्णय झालाय आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही. तेव्हा या विषयावरची चर्चा आपण इथेच थांबूया. आणि हो विशाखा, या ढेगभर मिठाईसाठी माझा मुलगा विकावा एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. इथे तुझा मुलगा विकत घ्यायला आले नव्हते मी जयू, तर सोयरीक जोडायला आले होते. आणि काय म्हणालीस तू? संस्कार. संस्कारांबद्दल खूप बोललीस ना. मग माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोलताना कुठे गेले तुझे हे संस्कार? पण मम्मा, तनया आपल्याला उत्तर मिळालंय. आता इथे ना एक सेकंद सुद्धा उभं राहायची इच्छा नाहीये माझी. चल मम्मा, चल तनया, चला. आणि तुम्ही इथे काय उभे राहिलायत? हे सामान घ्या आणि चला बाहेर. उचला हे सगळं. चल तनया, तनया चल चल. विशाखा थांब. अंगठी राहिली ग. चल. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? नाही बोला, काय दूषणं द्यायची असतील ती देऊन टाका. नाही, दूषणं नाही देत ग, ते तुझं काम आहे. पण आज जे वागलीस ना ते बरोबर नव्हतं. काय चुकीचं वागले मी? तुम्हाला ती तनया सून म्हणून हवी की काय या घरात? अगं जयश्री, ती तनया आपल्या समोर लहानाची मोठी झाली. नाही, मला मान्य आहे की त्यांच्या घरच्या पद्धती, त्यांची राहणीमान आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. पण आता विशाखाच्या मनात एखादा विचार आला, तिने आपल्यापाशी बोलून दाखवला. काय चुकलं तिचं? हा असा विचार तिच्या मनात आला तरी कसा? माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय कोणाच्याही गळ्यात बांधायला? अगं पण लग्न का करायचंय, कुणाशी करायचंय, मुळात लग्न करायचंय की नाही हे लग्न करणाऱ्यांना नको का ठरवायला? म्हणजे कुणी? अखिलनी? त्याला काय कळतंय? आणि हे बघा, एक सांगून ठेवते तुम्हाला, अखिलच्या बाबतीत मी मला हवी तशीच सून या घरात आणणार आहे. विषय संपला. नाही कर, सारखी तुझीच मनमानी कर. पण तुझ्या या तिरसट वागण्यामुळे ना एका चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध बिघडलेत, हे लक्षात ठेव. खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माझी चूक कशी दिसते तेच कळत नाही मला. नाही आई, मला बाबांचं पटतंय. तुला जरी नकार द्यायचा होता तरी तो शांतपणे देता आला असता. विशाखा मावशी, तनया या सगळ्यांचा अपमान करून काय मिळालं तुला? मग काय करणार आहात आता तुम्ही? वाजत गाजत त्या तनयाला घरात आणणार आहात का? आई, तुझ्या शब्दाबाहेर इथे कोणीही जाणार नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे. मग झालं तर विषय संपला.
अखिल, या गोष्टीचा विचार करायची तुला गरज नाहीये, कळलं? आपली श्रीमंती बघून अनेक मुली तुझ्या मागे लागतील, त्यांच्यापासून सावध राहायचं. तुझं काम करायचं वय आहे, कामाकडे लक्ष दे. जा आता.